ही तुमच्याही कर्णधारांना रिपोर्टिंग करायची आहे. थँक्यू सो मच रॉकॉन ग्रुप, आदरणीय कुणालदादा पाटील, सचिनजी म्हात्रे साहेब, पुन्हा एकदा तुमचा मी आभार व्यक्त करू. गणेश कृपा क्रिकेट संघ दिवा सिनियर्स यांच्या वतीने थँक्यू. आणि आता पुढचं धावतं वर्णन आपण ऐकूयात. पुन्हा एकदा नामवंत समालोचक टेनिस बॉल क्रिकेटचे, खरं तर एक प्रसिद्ध गायक म्हणून खऱ्या अर्थानं ज्यांनी प्रसिद्धी मिळवली आहे आणि आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये समालोचन देखील ज्यांच्याद्वारे आपण ऐकत आहोत, या ऐकूयात बागेशजी म्हात्रे सरांना. थँक्यू. थँक्यू सो मच करण काळन. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सिनियर्स गणेश कृपा क्रिकेट क्लब आयोजित दिवा चषक 2026 आजच्या पहिल्या दिवसामधल्या दुसऱ्या मॅचकडे आपण खरं तर दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅचमध्ये आपण मार्गक्रमण केला. रामनाथदादा पाटील लेजंड 40+चे खेळाडू आहेत, त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खरं तर निळजे संघ इनॅक्शनमध्ये असणारे म्हणून ते त्यांना सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. 2 मॅचेसमध्ये आपण कडवा संघर्ष बघितला. पहिल्या मॅचमधून गावदेवी खार्डी संघाला पराभवाचा मोठा धक्का देत असताना आपण जानमान क्रिकेट संघ निळजेला पुढे जाताना बघितलं, तर असं वाटलंही नव्हतं की जी कंडिशन्स मैदानाच्या आतमध्ये क्रिटिकल झाली वाडेघरची, त्या क्रिटिकल कंडिशन फेस करत असताना वाडेघर संघ खरं तर पुढे जाईल. पण तो प्रणितने काय बॅटिंग केली. शेवटच्या ओव्हरमध्ये 24 बनवायच्या होत्या. पहिल्या 2 बॉलवरती जो अटॅक झाला तिथून एक प्लस पॉईंट मिळाला गेला आणि वाडेघर संघ या दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅचमध्ये सध्या तरी निळजे समोर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. नितेश पाटील आणि मागच्या मॅचमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं होतं ते म्हणजेच विशालला सलामीला जात असताना तो सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळतोय. ओपनिंग जोडीचा भार या जोडीवरती सोपवला गेलाय. टीमचा कॅप्टन आहे आणि बॉलिंग मार्कवरती पहिल्या षटकासाठी तयार झालाय कपिल. दोन्ही टीममध्ये बऱ्याचदा खरं तर मॅचेस झालेल्या आहेत. या दोन्ही संघांच्या जेव्हा जेव्हा मॅचेस मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो ना, तेव्हा मुंगूस आणि साफ याच्यामधल्या लढाई कशा लवकर सुटत नाही. तशा पद्धतीने या दोन्ही खरं तर टीमचा खेळ आत्ताच्या घडीला खूप चांगला चालला आहे. पहिला बॉल टप्पा पडला विथ द अँगल उजव्या हाताच्या बॅटरसाठी राऊंड द विकेटने बॉलला खरं तर ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवण्यात आलं होतं, परंतु पडल्यानंतर तो बॉल टर्न झाला. जास्त ऑप्शनच्या बाहेर जात असताना विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आणि या डावाची वाईट बॉलने सुरुवात होतीये जिथे बॉलिंग करतोय कपिल. सेकंड बॉल स्वीप करायचं होतं, व्यवस्थित बॅटवरती नाही आहे. टीपमध्ये फिल्डर स्क्वेअर लेगला जरूर येतात त्या ठिकाणाहून. बॉलला उचललाय, अतुल होते त्या ठिकाणी. परफेक्ट स्टंपवरती तर त्यांनी नजर टाकली गेली की कोणता बॅटर डेंजर एंडला, त्याच्यामुळे विकेट किपर एंडला बॉल फेकत असताना आणि बॅटच्या सायने नितेश पाटीलचं खातं उभारला गेलाय. पहिल्या मॅचमध्ये नितेश पाटील 46 वरती खरं तर इंडिव्हिज्युअल खेळला, तो नॉट आऊट राहिला. परंतु याही गोष्टीचा नितेश पाटीलने विचार केला असेल की वैयक्तिक 40पेक्षा जास्त दबा प्रणित पाटीलनेही बनवलाय. त्यांची बॉलिंग लेन, त्यांचा बॅटिंगमध्ये आक्रमकता पहिल्या मॅचमध्ये त्यांनी बघितली आणि सध्या तरी तेच दोघे संघ एकमेकाच्या विरोधात आहेत. शॉर्ट बॉलचा वापर पुल केलाय, पुल पॉवरफुल सक्सेसफुल. टॉस बॉल जरूर केला परंतु त्याच्यावरती पुलचा फटका, बॉल मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. त्याच्या हातामध्ये जेल आणि विशालला षटकारचं प्रत्युत्तर. विशाल बाद.
मिस्टेक नव्हती, कमी गतीचा बॉल. याच्या अगोदरचा रिझल्ट अपोजिट मिळाला. तो बॉल टॉस करण्यात आला होता. डावखोऱ्या त्याच्या बॅटरसाठी थोडासा फ्लाईट देण्याचा प्रयत्न, परंतु कपिलच्या विरोधातला आलेला षटकार त्याच्यानंतरचा त्याचा कमबॅक तुम्ही बघितला. पेस व्हेरिएशन आपण नेहमी म्हणतो की गतीमध्ये परिवर्तन करणं एखाद्या बॉलरला ते लाभदायक ठरत असतं आणि वाडेकर संघच तसा आहे की इन सिच्युएशन त्यांच्या माइंडमध्ये या सगळ्या गोष्टी सुरू असतात की एखादा आक्रमकतेचा बॅटर मग त्याच्यासाठी कशा पद्धतीने बॉल टाकावं. तिथे विकेट मिळाली. खरं तर मैदानाच्या बाहेर गेला विशाल आणि आता मैदानाच्या आतमध्ये आला केतन. रिव्हर्स, पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. बॉल चालला डीपमध्ये, दूरवरून फिल्डर आलात, कव्हर केलाय तो खरं तर झोन, जिथे स्वीपर कव्हरला बॉलची फिल्डिंग झाली डीप कव्हरच्या फिल्डरकडून. दरम्यान आपण बघतायत तर या बॉलवरती मिळत असताना धावा 2. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा आपण केतनची सुरुवात जर बघितली तर 2 रिव्हर्स बाउंड्रीने झाली होती, परंतु याही मॅचमध्ये रिव्हर्स खेळून खरं तर सुरुवात चौकारानेच करायची होती, परंतु डीपमध्ये फिल्डरने बॉलला फील्ड करण्यात आलं. आतापर्यंत 4 बॉल फेकल्यात आणि टीमची धावसंख्या पाहायला मिळते 10. ऑन साईडला लॉफ करण्यात आला परंतु फिल्डर स्क्वेअर लेगला कोणती आता मिस्टेक नाहीये. याच ओव्हरमधली दुसरी विकेट. आधी विशाल, आता केतन मैदानाच्या बाहेर पडतेल. लागेल 10 आकड्यावरती झटका दुसरा. ची लढाई आहे. मागच्या 2 मॅचेसमध्ये आपण रिझल्ट जर बघितलं तर पहिल्या मॅचमध्ये 85चं टार्गेट बनवलं. दुसऱ्या मॅचमध्ये खरं तर ते टार्गेट चेस करण्यात आलं होतं. म्हणजेच एका टीमनं जास्त धावा आजच्या दिवसामध्ये बनवल्या, तर दुसऱ्या मॅचमध्ये आपण बघितलं तर त्या धावसंख्या बनवताना तुम्ही संघ बघितला वाडेघर. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट महत्त्वाच्या आल्यात. नितेश पाटील जरूर सिंगलनं त्याने आपलं अकाउंट ओपन केलं, परंतु स्ट्राईक मिळाल्यानंतर विशाल पवारच्या बॅटमधला षटकार, त्याच्यानंतर त्याला मिळालेलं प्रत्युत्तर क्रमांक 3 वरती गेला होता केतन. त्याच्या बॅटमधून फक्त 2 पाहायला मिळाला आणि तोही मैदानाच्या बाहेर परतल्यात. म्हणजे या ओव्हरमध्ये कपिलचं पॉवर प्लेचं षटक आतापर्यंत पॉवर पॅक राहत आहे, कारण या ओव्हरमध्ये 2 विकेट आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऑन द राईज, इनसाइड आउट, सुंदर फटका. टप्पा पडला एका बाउन्स वरती. फिल्डरचा अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉलला पाठवण्यात आलाय लॉंग ऑफ बॉर्डरच्या बाहेर. चौकाराने समाप्ती या षटकाराची होत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 14 धावा, 2 विकेटचा मोबदला जनमान निळजे. दरम्यान उत्कृष्ट खेळाडू देवेगावचे धनंजय पाटील साहेबांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. उद्या ते इनॅक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. कालच्या लॉटमध्ये जर आपण बघितलं तर जवळपासच्या सगळ्या टीम्स आहेत, कारण दिवा त्यांच्या विरोधात साबे, त्यानंतर बेतवडे त्यांच्या विरोधात दातिवली आणि म्हातारडी, ही जवळपासची गावं खरं तर उद्याच्या लढतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी आपण बघितला तर आपण असं म्हणू शकतो की यशस्वीच राहिला आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा बनल्यात, त्याही महत्त्वाच्या. 2 विकेट आल्या, तेही वाडेघरसाठी महत्त्वाचं राहिलं. या पहिल्या ओव्हरमध्ये आपण दोन्ही टीमची सिच्युएशन जर आपण बघितली ना तर इक्वल आहे, कारण 2 विकेट गमावल्या गेल्या. ती जमेची बाजू फिल्डिंग साईड टीम वाडेघर, आणि 14 धावा बनल्यात, तीही एक जमेची बाजू आहे टीम निळजेसाठी. परंतु आता नॉन पॉवर प्ले त्याच्यामध्ये आलाय अतुल भोईर ओव्हर नंबर 2 मध्ये. त्याच्यासमोर नितेश पाटील. एवढा लॉफ करण्यात आलाय, सुंदर फटका बॅटमधून, साऊंड स्विट, आणि बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर बॉर्डरलाईनच्या बाहेर. षटकार. नितेश पाटील, कारण जरूर सिंगलने त्याच्या डावाची सुरुवात झाली. 5 बॉल त्यांनी नॉन स्ट्राईक इनवरती राहून बघितले. 2 विकेट लवकर मैदानाच्या बाहेर परतल्यात, म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी आता त्याच्या खांद्यावरती जास्त आहे आणि रिस्पॉन्सिबल खेळाडू एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. त्याचा पहिला षटकार पाहायला मिळाला अतुल भोईरच्या विरोधात, आणि या षटकाराने टीमची धावसंख्या 20. रिव्हर्स खेळतायत, परंतु अटेम्प्ट करत असताना पावलांचा जो वापर केला
त्या वापराला फॉलो करत असताना तुम्हाला अतुल भोईर पाहायला मिळाला आणि त्याने फेकला नितेश पाटील समोर डॉट बॉल. तुम्हाला खरं तर आय कॉन्टॅक्ट ठेवावाच लागतो. जेव्हा जेव्हा एखादा खरं तर पार्टनर रिव्हर्स स्ट्रोक खेळत असेल तेव्हा त्यांचा पावलांचा वापर आपल्याला कॅप्चर करावा लागतो आणि तेच केलं. कॅचअप केलं. फॉलो करत असताना पावलांना नितेश पाटीलच्या आणि षटकारानंतरचा हा डॉट बॉल अतुल भोईरचा. फुल टॉस ऑन साईडला ताकदीचा वापर सहजरित्या खेळलात. फक्त गतीचा वापर करत असताना बॉलला पाठवून दिला मिड विकेट बॉलांच्या बाहेर. या ओव्हर मधला दुसरा सिक्सर. या दोन मान्यवरांना विनंती करतोय, त्या समवेत वैभवजी म्हात्रे साहेब सुद्धा आहेत, त्यांना विनंती करतोय की मंचावरती येऊन तुम्ही तर मंचावरती येऊन तुम्ही या स्पर्धेचा आनंद घ्या. तुमचं सहर्ष स्वागत. 2 सिक्सर या ओव्हर मध्ये आणि आता मिस्टामिंग संधी प्राप्त झाली आहे. कोणती मिस्टेक नाही. प्रणित पाटील त्या ठिकाणी होते. लॉंग ऑफला पकडण्यात आली कॅच आणि फलंदाज झालाय बाद. 2 षटकारांचं प्रत्युत्तर देत असताना अतुल भोईरच्या खात्यामध्ये विकेट. नितेश पाटील गॉन. जो बॉल फेस केला अतुल भोईरचा तो परफेक्टली ऑन द राईज इनसाइड आउट. त्यामध्ये परफेक्टली तर वापर करता आलं ताकदीचं, परंतु या फटक्यामध्ये तेवढीशी ताकद जोडू शकला नाही. बॉल अगदी यॉर्कर लेनचाच होता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु जागेवरून जेव्हा खेळला फटका तेव्हा थोडीशी ताकद कमी लावावी लागली. कमी तर लावण्यात अपयश आलं. तिथे आपण लॉंग ऑफला बघितली तर परफेक्टली कॅच पकडत असताना प्रणित पाटील विकेट क्रमांक मैदानाच्या बाहेर जात असताना तुम्हाला पाहायला मिळाली तिसरी. आणि आता नितेश मैदानाच्या बाहेर परतलाय, ज्याने इंडिव्हिज्युअल धावसंख्या बघितल्या तर बनवल्या 13 आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन. यॉर्कर बॉल आहे त्याच दिशेने. प्रणित पाटील पुन्हा एकदा सेट. लॉंग ऑफला दुसरी कॅच. लागोपाठचा दुसरा आदरा बसत असताना टीम निळजला खात्यामध्ये पुन्हा एकदा विकेट अतुल भोईरच्या. मॅचमध्ये ओपनरने थोडंसं नाराज केलं, कारण नितेश नो डाऊट चांगला खेळला. त्याने बनवल्या 13. विशालच्या षटकाराचं प्रत्युत्तर कपिलनं दिलं. त्या ओव्हरमध्ये तो बाद होताना तुम्हाला पाहायला मिळाला. अतुलच्या विरोधात जरूर 2 मोठे फटके आले, परंतु त्याचा कमबॅक किती सुंदर राहिला ते तुम्ही बघितलंच. कारण 2 षटकार, त्याच्यावरती थोडासा प्रेशर होता. मैदानाच्या आतमध्ये सेट बॅटर होता नितेश, त्यालाही त्यांनी परतवलं मैदानाच्या बाहेर. आणि सचिनने खरं तर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला त्याचा अपोजिट, परंतु त्यालाही थोडंसं थांबवण्यात यश मिळालं. आता अतुल भोईरला आणि तिथून आपण याच ओव्हरमध्ये बघताय तर 2 विकेट आल्या आणि टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 26. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेल्या संतोष. या टीमचा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे, परंतु आता बॅटिंग ऑर्डरमध्ये क्रमांक 6 वरती तो आलाय. दुसऱ्या बाजूला त्याच्या सोबतीला तुम्हाला पाहायला मिळतो प्रितेश, ज्याने चौकाराने आपलं अकाउंट ओपन केलं होतं. तोच प्रितेश तुम्हाला पाहायला मिळतोय, तो म्हणजे नॉन स्ट्रायकर एंडवरती. टीमची धावसंख्या 26. दुसऱ्या ओव्हरची खरं तर तुम्ही कॅल्क्युलेशन जी रणनीती होती ती रणनीती कुठेतरी चुकताना तुम्हाला पाहायला मिळाली. आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 विकेट आणि फक्त 12 धावा खर्च झालेल्या आहेत. शेवटचा बॉल फक्त दिशा देण्याचं काम. शॉर्ट पॉईंटला फिल्डर परंतु बीट झाले. बॉल चालला डीप पॉईंटपर्यंत, परंतु आउटफील्ड आपण बघितली तर फास्ट झाली आणि बॉल पाहता पाहता याही षटकाची समाप्ती चौकारानेच होते. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर गडी जरूर 4 गमावले गेलेत, परंतु 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 30. स्पर्धेमध्ये बघत असतो की नितेश पाटीलचं पहिलं पॉवर प्लेचं षटक असतं, त्याच्यामध्ये करण आणि केतनमध्ये कधी चेंजेस करत असतो संघ निळजे. मग करण आणि केतन याला दुसरं षटक मिळेल का? नो डाऊट संतोष शेवटचं षटक हाताळत असतो. त्यांच्याकडे स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप आहे, म्हणून त्या
परीने जर या 2 ओव्हरमध्ये अजून 20 धावा आल्या, टार्गेट 50-55चं जर राहिलं तर चांगलं प्रत्युत्तर मिळेल या मॅचमध्ये वाडेघरला. विशाल मडवी, सोमनाथ म्हात्रे आणि वैभव म्हात्रे या तिन्ही मान्यवरांना आपण विनंती करूयात की मंचावरती येऊन तुम्ही या स्पर्धेचा आनंद घ्या. पुन्हा एकदा तुमचं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आम्ही करू. आणि साबेगावचे उत्कृष्ट गोलंदाज कुणाल पाटील यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मासूम चेहरा घाव गहरा अशी त्यांची टॅगलाईन आहे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बॉल यामध्ये पण तो वॅकेंड एरिया, टप्पा पडला, एका बाउन्सवरती फिल्डर आले बॉलला फील्ड करण्यासाठी, परंतु जसा बॉल उचलला तसा स्ट्रायकिंगवरती फेकी करत असताना प्रितेश आणि मित्र म्हणेन संतोष याच्यामधली एक पार्टनरशिप आता स्मॉल जरी असली तरी ती स्मॉल पार्टनरशिप ना खेळाडू कक्षामध्ये एक वेगळा उत्साह आणून देईल. कारण पहिल्या मॅचमध्ये तुम्ही बघितलं की नितेश त्याच्यानंतर विशाल केतन यांच्यामधल्या स्मॉल ज्या पार्टनरशिप झाल्या ना त्या पार्टनरशिपमुळेच तुम्हाला 85 आकडा पाहायला मिळाला. त्याच्यामुळे आता विकेट लवकर 4 जरूर गेल्यात. नितेश परतला, विशाल परतला, केतन नाही आहे, प्रितेशही बाद झाला, सचिनही बाद झालं, म्हणून प्रितेश आणि संतोषला पार्टनरशिप टिकवावी लागेल. इनसाइड आउट फटका पुन्हा एकदा खेळतात, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नाही आहेत, चेस लॉंग आहे, टप्पा पडला, 2 फिल्डर त्या ठिकाणी आहेत परंतु बॉलला कव्हर करण्यात आला. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला प्रशांत, परंतु त्याला कव्हर करण्यासाठी अतुल आला होता. तिथून आपण बघताय तर बॉलची फिल्डिंग होत असताना तिथून मिळतात धावा. 2 टीमची धावसंख्या पाहायला मिळते 34. या 2-2 धावा जरी बनतात तरी या चांगल्या स्कोअरपर्यंत आता संघ पोहोचत चालला. निळजे पण तयार, शॉर्ट बॉलचा वापर, ऑन द टॉस, परंतु फटका खेळलाय, फटका फसलाय आणि तिथे फिल्डर कोणतीही चुकी नाहीये. ज्या झोनमध्ये आपल्याला भूषण पाटील पाहायला मिळाले, त्यांनी पकडली गेली कॅच मैदानाच्या बाहेर. इथनं परतेल प्रितेश. सुरू आहे या संगीताचा, या टॅगलाईनचा. आपण अनेक वर्ष असे सोशल मीडियाच्या माध्यमातून खरं तर अनेक सारी अशी आवाजं पुढे येताना बघितली. या सोशल मीडियाने रानू मंडलला फेमस केलं. या सोशल मीडियाच्या माध्यमातून काचा बदामी तुम्ही ऐकला. गतवर्षी तुम्ही बालम सिंगरलाही बघितलं, अगं पोरी तू सपनात येईना, आणि आता आलाय किरीस का सुनेगा. तो स्ट्रेन डीजेच्या माध्यमातून नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याच्यासमोर खरं तर बॉडीपासून दूर ठेवायचा होता बॉलला. प्रणित पाटीलसाठी प्रथमेश ही चॅलेंज होतं. बाद झाला मैदानाच्या बाहेर प्रितेश. सन्मान्य नरेशजी पाटील, दिवागावचे समाजसेवक उद्योगपती यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचंही सहर्ष स्वागत. पर्यंत तयार, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल अगदी यॉर्कर टाकण्यात आला होता प्रथमेशसाठी. रिव्हर्स जसा अटेम्प्ट झाला, बॅट जशी फिरली, परंतु त्या बॅटच्या फ्लोमध्ये खरं तर बॉल तुम्ही बघितला नाही. प्रणित पाटील आजच्या दिवसामध्ये खरं तर हायलाईट होणारा खेळाडू. अनेक वर्ष या खेळाडूने खरं तर क्रिकेटला दिली. वाडेघरच्या इतिहासाला जर तुम्ही बघितलं तर 5 ते 6 वर्षामध्ये डेव्हलप करण्यामागचं खरं तर हेही एक नाव राहिलं, ज्याला तुम्ही TDPL मध्ये सुद्धा बघितलं आणि अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये त्याचा खेळ प्रभावित होणार राहिला. ऑनसाईडला बॉलला लॉफ करण्यात आलाय, डीपमध्ये लॉंगॉनला फिल्डर दूर, परंतु टप्पा पडला आणि टप्पा पडल्यानंतर दोन्ही फिल्डरच्या गॅपमधून बॉल चालला बॉर्डरच्या बाहेर. प्रथमेशच्या बॅटमधला पहिला 4. या मॅचमध्ये आपण टीम निळजेला बघितली ना तर चांगल्या स्थितीमध्ये होती, म्हणून प्रथमेश 12वा खेळाडू म्हणून खरं तर कॉम्बॉक्समध्ये होता, परंतु आता त्याच प्रथमेशच्या बॅटमधून चौकार आला. थांबून खेळतात, यॉर्कर बॉल खोदून काढलाय, ऑफ ड्राईव्ह या ठिकाणी जोर करत असताना सिंगल पंबल झाले. सेकंडची चान्स आणि ती चान्स या ठिकाणी पूर्ण करण्यात आली आहे, ती म्हणजेच दोन्ही बॅटरकडून. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड होत असताना धावा तुम्हाला पाहायला मिळतात धावपलकावरती 41. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर निळजे संघ आता एका चांगल्या स्थितीपर्यंत पोहोचलाय. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये गेली आहे, सो दोन्ही टीमचे 12वे विनंती करतोय की तुम्ही पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जा. दोन्ही टीमचे 12वे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जातील. दिवा थोडीशी डीजेला संधी, कारण जोपर्यंत बसतील प्लेयर पाणी पीत तोपर्यंत जाऊया डीजेकडे आणि ऐकू एक सुंदर संगीत.
शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर उजव्या हाताच्या बॅटरला प्रॉपरली फॉलो करण्यात आलं. सर्वेश खरं तर एक असा बॉलर राहिला ज्याची स्तुती इंटरनॅशनल खेळाडूंनी सुद्धा केली. त्याच्या बॉलिंगवरती असणारा त्याचा टर्न, त्याचा असणारा बाउन्स, त्याची असणारी ॲक्युरसी, त्याची ट्रान्सपरन्सी ही नेहमी त्याला वाचवते. आता बॅकअप द हँडने टप्पा पडला, अगेन्स्ट स्विंग खेळण्याचा प्रयत्न, पुल करायचं होतं ऑन साईडला, परंतु ते जमलं नाही. प्रथमेशने लगेचच धावा घेतला. एक सिंगलचा लेग बायचा इशारा करतात अंपायर मनोज पवार. टीमची धावसंख्या 42. बॅकअप द हँडने जेव्हा जेव्हा खरं तर सर्वेशने बॉल टाकलाय ना, तो बॉल बॅटरसाठी थोडासा धोकादायकच ठरलाय, कारण त्याचा टर्न आहे. त्या टर्नवरती त्याचं नियंत्रण बॉलला फील्ड करण्यात आलं. तिथे आपल्याला पाहायला मिळते लेग बायची सिंगल. टॉससाठी रिपोर्टिंग करा कौसानी उंबारली. 45 धावा टीमच्या टोटलमध्ये. आत्मविश्वासी बॅटिंग ना आपण या मॅचमध्ये सध्या तरी बघताय तर नितेशचा डाव संपल्यानंतर संतोष आणि प्रथमेशशी, कारण या दोघांमधला तालमेल आता थोडासा चांगला टिकलाय. प्रथमेशने बनवल्यात 6. आता चांगला बॉल आताही वळवला गेला उजव्या हाताच्या बॅटरसाठी बघितला गेला तर पडल्यानंतर ऑफस्टम्पचा हलकासा बाहेर निघत असताना आता यावेळेला जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगला बॉल डिलिव्हर्ड करत असताना रिलीज पॉईंटवरती थोडासा थांबत असतो सर्वेश आणि त्याच्यानंतर बॉल तो टाकतो बॅकअप द हँड. हाई बॉल बॅकअप द हँडने, परंतु हलकंसं कनेक्शन, मागे फिल्डिंग चांगली झाली. डावकुऱ्या हाताने फेकतो प्रणितकडे. एका सिंगलपेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. अशा पद्धतीने हे षटक पॉवरफुल राहिलं. या षटकामध्ये आपण बघितलं तर अवघ्या 3 धावसंख्येचं षटक हाताळलं सर्वेशने आणि अशा पद्धतीने 3 ओव्हरमध्ये झालेला दबाव, तो दबाव त्या ओव्हरमध्ये कंट्रोल केला सर्वेशने आणि धावा बनल्यात 46 आणि 47चं टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे टीम वाडेकर समोर. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. टीम कौसाचे कॅप्टन आलेले आहेत. टीम उंबारली. सोमनाथ भोईर जर आले असाल तर टॉससाठी या. चला राजकुमार आलेले आहेत टीम उंबारलीचे कॅप्टन. आपण टॉस या ठिकाणी संपन्न करूयात. मी मंचावरून विनंती करतोय नरेशजी पाटील साहेब, उद्योगपती आणि समाजसेवक यांच्या शुभ हातून आपण टॉस पूर्ण करूयात. आजच्या लॉटमधली 3री मॅच, थोडीशी ॲडजस्टमेंट जरूर आपण केली आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच तुम्ही बघताय ऑन ग्राउंड. पहिला डाव संपलाय, दुसऱ्या डावामध्ये आपण थोड्याच वेळात जाऊ, परंतु आपण टॉस बघूयात की कोणता संघ जिंकतोय, उंबारली आणि कौसा. सो हेड अँड टेल कॉलिंग झाली असेल. टॉस जिंकलाय टीम उंबारलीच्या कॅप्टनने. डिसिजन स्पेंडिंग डिसिजन त्याने ठेवण्यात आला आहे. सध्याच्या हंगामामध्ये इन्फॉर्म असणारा संघ, लागोपाठ 3 खरं तर स्पर्धा जिंकणारा संघ उंबारली तुम्हाला पाहायला मिळेल, जो या वर्षामध्ये योगेश पवार गावदेवी उंबारली या नावाने सातत्याने मैदानाच्या आतमध्ये उतरत असतो. उसाटण्याची नाईट स्पर्धा जिंकली, त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसामध्ये RR ट्रॉफी सोनारपाडा हाही चषक त्यांच्या दाबावरती राहिला. तब्बल 8 ट्रॉफ्याज या हंगामामध्ये तुम्ही बघितल्या उंबारली संघ आपल्या गावामध्ये मिरवत असताना, आणि आता सध्या तरी 9व्या स्पर्धेमध्ये कंटिन्यू ते खेळण्यासाठी या ठिकाणी आले आहेत. त्यांच्या अगेन्स्ट कौसा चांगली रंगलेली मॅच. विनंती करेन टीम उंबारली की तुमचा जो डिसिजन आहे तो लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोचवा. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष आम्ही स्वागत करू. सर्व सिनियर्सची ही मेहनत, श्री गणेश कृपा क्रिकेट या नावाला साजीचा खेळ नेहमी राहिला आहे आणि त्याच नावाने खरं तर ही स्पर्धा बघताय. दिवा चषक 2026 आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये अनेक सारे मान्यवर आले. त्या मान्यवरांच्या शुभ उपस्थितीने आपण खरं तर हे स्टेज, हे मंच गजबजताना तुम्ही बघितलं आणि या स्पर्धेची चर्चा खरं तर ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये होईल, कारण एकमेव अशी स्पर्धा डोंबिवली विभागातली की 2 दिवसाच्या स्पर्धेमध्ये बाईक तुम्ही बघताय. याच्या अगोदर 2 वर्षापूर्वी खरं वसारच्या स्पर्धेमध्ये, वसार चषकामध्ये आकाश म्हात्रे यांनी खरं ही संकल्पना आणली होती की 2 दिवसाच्या स्पर्धेमध्ये तिथेही बाईक होती, परंतु कल्याण डोंबिवली या क्रिकेटच्या इतिहासामधली ही पहिली स्पर्धा दिवा चषक, जिथे 2 दिवसाच्या कालावधीमध्ये TVS स्पोर्ट्स बाईक मॅन ऑफ द टॉर्नामेंटसाठी ठेवण्यात आलेले. सो सर्वांचं मी कौतुक करू. फक्त प्रवेश फी 8,000, परंतु असणारी मोठी अपॉर्च्युनिटी देत असताना तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळाली. मुळात पहिल्या डाबाकडून
दुसऱ्या डावाकडे, जिथे 46 पहिल्या डावामध्ये बनल्या. आता 47चं टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. अतुल भोईर आणि प्रणित पाटील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती अतुल, तर बॉलिंग मार्कवरती तयार झाला आहे या टीमचा विकेट टेकर. पहिल्या मॅचमध्ये ऑल ओव्हर 4 विकेट ज्याच्या नावावरती होते तो नितेश पाटील आता तुम्हाला पाहायला मिळतोय पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. चांगली रंगीली मॅच. 47चं टार्गेट, हे टार्गेट बनवत असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रति ओव्हर जर आपण विचार केला धावसंख्येचा, तर प्रति ओव्हर बनवायचे आहेत 11.75 च्या सरासरीने खरं तर या धावा बनवायच्या आहेत. सो बघूयात कशा पद्धतीने ही मॅच रंगेल. सध्या तरी निसर्गाचा आनंद घेत असताना तुम्हाला पक्षी पाहायला मिळतात. हवाला आकाशामध्ये उडणारी घार तुम्हाला पाहायला मिळते आणि या भागामध्ये या घारींचं प्रमाण जास्त आहे, कारण समोर असलेला डम्पिंग ग्राउंड तिथे खरं तर चारा शोधण्यासाठी ते येत असत. वळ्यात दुसऱ्या डावाकडे मॅचला होती सुरुवात. 47ची चेस आणि पहिल्या ओव्हरमध्ये नितेश पाटील. पहिलाच बॉल मिस्टामिंग आहे, परंतु पॉवर प्ले असल्या कारणाने फिल्डर दूरवरती होते. टप्पा पडलाय. टप्पा पडल्यानंतर 2 बाउन्सवरती करणने त्या बॉलला फील्ड करण्यात आलंय. तिथून आपण बघताय तर 2 धावा. बॉल मागे चाललाय, परंतु बॅकअप चांगलं होतं. तिथून बॉलला अडवण्यात आलंय आणि अतुल भोईरची सुरुवात 2 धावत संख्येने होत असताना. अतुल भोईरकडे ना खरं तर क्लास आहे. त्याच्याकडे खरं तर चांगल्या फटक्यांची निवड करण्याची क्षमता आहे. जरूर फिल्डिंग पोझिशन बघून ना खरं तर तो फटके खेळत असतो आणि परफेक्टली बॉलच्या मिरिटमध्ये त्याच्याच बॅटमधून 2 धावा बघितल्या, जिथे 47ची चेस आहे नितेशच्या विरोधात त्या 2 धावा आल्या. ओव्हर द विकेट. यॉर्कर करण्याचा प्रयत्न, परंतु मागे खेळतात. फिल्डर दूरवरती. आताही त्याच झोनमध्ये बॉल चाललाय. टप्पा पडलाय आणि टप्पा पडल्यानंतर बॉल बॉर्डरलाईनच्या बाहेर जाण्यापासून रोखण्यात आलं होतं. करणने त्या ठिकाणी बॅकअप दिलं गेलं. दरम्यान आपण बघताय तर बॉल उचलत असताना थोडीशी मिस्टेक आपण बघितली आणि तिथून आपल्याला पाहायला मिळतात धावा 3. परंतु बाउंड्री आपण चेक करूयात. बाउंड्री चेक करूयात की डीपमध्ये नेमकं घडलं काय. समोर अगदी साऊंड सिस्टम होते, त्याच्यामुळे त्याच झोनमध्ये बॉल गेलाय. मग आमच्याही निदर्शनात आलं नाही, परंतु आपण सुपर टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून बघूयात की बाउंड्री त्यांच्या कॅमेऱ्याने कॅचअप केली आहे का. या सेव्ह केल्या धावा. सो 1 धाव सेव्ह केली या बॉलवरती. 3 धावा आणि 3 धावाने टीमची धावसंख्या 5. पण ॲग्रेशन ना तुम्हाला खरं तर कॅप्टनकडून पाहायलाच मिळेल, कारण जेव्हा तुम्ही नॉकआउट सामने खेळता समोर जेव्हा मोठं आव्हान असतो, तेव्हा ते मोठं आव्हान रोखण्यासाठी तुम्ही ॲज अ फिल्डर 100% कॉन्ट्रीब्युशन न द्याल तर कॅप्टनचा तो ॲग्रेशन तुम्हाला पाहायलाच मिळेल. म्हणून नितेश ॲग्रेसिव्ह होता थोडासा करणवरती. ऑन स्ट्राईक प्रणितसाठी हा बॉल पायांवरती होता, म्हणून फक्त दिशा देत असताना ग्लान्स केलं बॉलला. डीप मिड विकेटला बॉल चाललाय. त्या ठिकाणी फिल्डर तुम्हाला पाहायला मिळाले. तिथून बॉलची फिल्डिंग करत असताना डीपमध्ये फिल्डर हर्षलने पहिल्या मॅचमध्ये 2 कॅचेस पकडल्या होत्या. पहिली कॅच आताही आठवते की शॉर्ट पॉईंटला ती त्याची चांगली खरं तर कॅच होती. सन्माननीय विनोदजी भगत साहेब, समाजसेवक तथा 40+ उत्कृष्ट खेळाडू यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे सहर्ष स्वागत. ओव्हर द विकेट. मागे गेले, फक्त दिशा देण्याचं काम, परंतु शॉर्ट टर्मॅनला फिल्डर बॉल फेकतात विकेट किपर कडे. तिथून आपण बघताय तर सिंगल अजून एक येते. 2 सिंगल्सने टीमची टोटल आता पुढे जात असताना धावा झाल्यात 7. 11.75च्या सरासरीला रोखण्यासाठी ना प्रत्येक खरं तर फिल्डरला हे कार्य करावंच लागेल, जिथे तुमचा बॉलर चांगली बॉलिंग करतोय. कारण आत्मविश्वास वाढवणारे ते फिल्डरच असतात बॉलरचे. आतापर्यंत चांगली खरं तर बॉलिंग केली आहे. 4 बॉलमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात नितेश पाटीलनं, ज्याच्यामध्ये एकही मोठा फटका नाहीये. आउट द विकेट. प्रणितसाठी हा बॉल टॅप केलाय. अंडरम बॉक्स स्टाईलने फटका, परंतु शॉट कव्हरला फिल्डर आहेत. बॉलला फील्ड करत असताना तिथून अजून एक पाहायला मिळते सिंगल. त्या झोनमध्ये तुम्हाला प्रितेश पाहायला मिळाला. बॅटिंगवरती जरूर त्याचं योगदान थोडंसं राहिलं, परंतु आता फिल्डिंगमध्ये 100% देत असताना आपल्या टीमसाठी बॉल फेकल्यात 5, धावा आल्यात 8. या मॅचमध्ये 47चं टार्गेट. पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही आहात आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाला कुठेही मागणं ठरू दिलंच नाही नितेश पाटीलने, परंतु शेवटचा बॉल अजूनही फेकणं बाकी आहे. लास्ट बॉल स्वीप करायचं होतं आणि यस फिंगर अप. अगदी परफेक्टली प्लम सापडले गेले. टो क्रशर अतुल भोईरला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. अवघ्या 8 धावा खर्च केल्या पॉवर प्लेमध्ये आणि पहिले षटक पॉवर पॅक. अतुल भोईर मैदानाच्या बाहेर. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. टीमची धावसंख्या 8. बॅटिंग करत असताना दीपक दादा प्रतिष्ठान, जय जलेश्वर वाडेघर.
क्रिटिकल प्लेअर खरं तर शेवटच्या बॉलवरती बाद करत असताना नितेश मॅच विनर होता खरं तर बघितलं तर अतुल भोईर, परंतु एक चुकीच्या फटकेची निवड त्यांनी केली. परफेक्टली मिडल स्टंपवरती सापडला गेला. मनोज पवार सरांना कोणताही संकोच नव्हता, कारण ते त्यांच्या डोळ्यासमोर निदर्शनात लगेचच आलं की बॉल अगदी परफेक्टली मिडल स्टंपवरती जो इम्पॅक्ट हवा आहे, हाईट फॅक्टरचा इम्पॅक्ट, त्याच्यानंतर लाईन मिस केली नाही, मिडल स्टंपवरती परफेक्ट होता. त्या कारणास्तव त्याने लगेचच फिंगर अप केला आणि मैदानाच्या बाहेर अतुल भोईर पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती तो बाद झाला. टीमची धावसंख्या 8. आता दुसऱ्या ओव्हरला इथनं होईल सुरुवात आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय कपिल, तो असेल नॉन स्ट्रायकर एंडवरती. परंतु दुसऱ्या बाजूला तुम्ही बघताय की पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर आता आलाय करण. याच्यानंतर कदाचित मैदानाच्या आतमध्ये डेथ ओव्हरसाठी संतोष येऊ शकतो. त्याकरिता आपण बघितलं ना तर या दोन बॉलरमध्ये काहीशी चेंजेस करू शकला असता कॅप्टन, परंतु पहिल्या मॅचमध्ये करणला दुसऱ्याच ओव्हरमध्ये पाठवलं होतं, जे पॉवर प्लेचं दुसरं षटक होतं. तेव्हा तो सामना 5 ओव्हरचा होता, परंतु या 4 ओव्हरमध्ये 47 रोखायचे आहेत, म्हणून करणला आता त्या स्ट्रॅटेजीनुसार ओव्हर नंबर 2 मध्ये आणला गेलाय, जिथे त्याच्यासमोर आहे प्रणित पाटील. पहिलाच बॉल कट केलाय, सुंदर फटका पंच करत असताना स्वीपर कव्हर आणि कव्हरच्या दरम्यान फिल्डर नव्हता, त्या ठिकाणी त्याच झोनमध्ये बॉल खेळत असताना अगदी बॉल बाउंड्रीच्या बाहेर चौकार. खेळाडू आहे, नेहमी त्याच्या माइंडमध्ये खेळत तर आकड्यांचा खेळ सुरू असतो. मागच्या मॅचला तुम्ही आठवा, शेवटच्या ओव्हरमध्ये 24ची गरज होती. 2 बॉलवरती त्याचा झालेला अटॅक, त्याच्यानंतर त्याने केलेला कमबॅक हा उल्लेखनीय होता आणि शेवटच्या बॉलवरती षटकाराने या खेळाडूने खरं तर मॅचला फिनिश केली होती. मग त्याच्यासमोर मित्र म्हणून स्लो बॉल टाकणं ही थोडीशी चुकीच झाली करणची. तिथे आला चौकार आणि चौकाराने टीमची धावसंख्या 12. ओ द विकेट. आता या ऑप्शनचा हलकासा बाहेर होता. विकेट किपर आता क्लोज झाले, डायरेक्शन दिलं करणला आणि गुड विकेट किपिंग. खरं तर आरसा असतो एखादा बॉलरचा विकेट किपर जेव्हा खरं तर काहीसे मॅसेज देत असतो स्टंपच्या मागून, तेव्हा त्या मॅसेजला आपल्याला रीड करायला हवं. कदाचित सँडीने तेच केलं. रीड करत असताना अर्थातच संतोषने तिथे बॉल डॉट चौकारानंतरचा करणचा तुम्हाला पाहायला मिळाला. आता रिव्हर्स खेळतात बॉल मध्ये, पण तो टप्पा समोर पडतोय. त्या ठिकाणी जरूर विशाल पवार होते बॉलला फील्ड करत असताना, तिथून आपल्याला पाहायला मिळते सिंगल. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा आपण एकही मोठा फटका बघितला नाही. दुसऱ्या ओव्हरची सुरुवातच जरूर मोठ्या फटक्याने झाली, परंतु त्याच्यानंतर कंट्रोल करत असताना या धावा करण, तिथून आपल्याला एक सिंगल लेग बायची पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या 13. म्हणजे आतापर्यंतच्या खेळीमध्ये जो सुरुवातीला दबाव टाकायचा आहे ना, त्या दबावामध्ये प्रॉपरली आता टाकलाय या दोन्ही बॉलर्सने, अर्थातच नितेश पाटील आणि करणनं. कपिलसाठी हा बॉल समोर खेळतात, पण तो शॉट कव्हरला फिल्डर आहेत. फिल्डिंग आताही चांगली झाली. तिथून फिल्डिंग चांगली होत असताना तिथून ही सिंगल आपल्याला पाहायला मिळते आणि सिंगलने टीमची धावसंख्या 14. 47 रोखायच्या होत्या. सुरुवातीपासून आपण तीच चर्चा केली की स्पेशली पॉवर प्लेचं षटक आणि जर विकेट येत राहिला, डॉट बॉल येत राहिले तर दबाव वाडेकरवरती बनू शकतो. आणि मी तर म्हणेन आता दबाव खरं तर बनलाय, कारण बॉलरने तो दबाव बनवलाय. सातत्याने चांगले बॉल येतात, मोठे फटके येत नाहीत, त्याच्यामुळे हा स्कोर थोडासा थांबलेला पाहायला मिळतोय. आता रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिस केली लाईन आणि थेट उजवा स्टंप बँड करत असताना सफलता पहिली करणच्या खात्यामध्ये. विकेट प्रणित पाटील गॉन. महाग ठरलं, कारण 2 बॅटर अशाच पद्धतीने बाद झाले. ज्या ठिकाणी स्वीप करण्याचा प्रयत्न होता अतुल भोईरचा, तोही शेवटच्या बॉलवरती बाद झाला. नितेश पाटीलचं ते षटक. आणि या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर करणचा चांगला बॉल होता, तो बॉल गतीने टाकण्यात आला, परंतु लाईन मिस केली. रिव्हर्स खेळण्याचा अटेम्प्ट तो कुठेतरी चुकला आणि तिथनं विकेट येत असताना करणच्या नावावरती, आणि ही दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर अवघ्या 14 धावा असताना. 47च्या चेसमध्ये मागच्या बॅटरने विनिंग स्ट्रोक खेळला. आता जर प्रणित मैदानाच्या आतमध्ये राहिला 47, त्याच्या बॅटमधून इंडिव्हिज्युअल तुम्ही बघितला, तो प्रणित या मॅचमध्ये थोडासा खतर नाकामी ठरला. इथून आपल्याला पाहायला मिळाली त्याची विकेट. या मॅचमध्ये 47चं टार्गेट होतं. आतापर्यंत धावा जर आपण बघितल्या तर बनल्यात 14. तो दबाव आता वाढलाय, कारण आता 13 बॉलमध्ये अजूनही 33 धावा बनवायच्यात या मॅचमध्ये. हे तेवढंही खरं तर कठीण नाही आहे कार्य.
कारण मैदानाच्या आतमध्ये जरूर आता गेला प्रशांत, तोही एक मॅच्युअर खेळाडू आहे. त्यांनी अनेक वेळा अशा संकटामधून वाडेकर संघाला बाहेर काढलंय. तर दुसऱ्या बाजूला अजूनही सर्वेच मैदानाच्या आतमध्ये जाणं बाकी आहे. लास्ट बॉल करण तयार. लास्ट बॉल ताकदीच्या वापराने बॉलला पाठवला. डीप कव्हरला फिल्डर होते त्या ठिकाणी. प्रितेशचे प्रयत्न चांगले होते परंतु प्रयत्नांना अपयश पाहायला मिळालं. बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर आणि षटक आता चौकाराने संपत असताना अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 2 गडी बाद 18. दीपक दादा प्रतिष्ठान, जय जलेश्वर वाडेघर. शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार मित्र म्हणून कुठेतरी आत्मविश्वास देऊन जाईल टीमला सुद्धा आणि प्रशांतला सुद्धा. कारण आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या बाहेर परतल्यात. अतुलने बनवल्या 6. त्यानंतर आपण 6 बनवत असताना प्रणित पाटीलला बघितलं. कपिल आतापर्यंत सिंगलने आपल्या डावाची सुरुवात करत असताना तुम्हाला पाहायला मिळाला. प्रशांतने जरूर चौकाराने सुरुवात केली आहे परंतु या दोन्ही खेळाडूला आता खरं तर एक कॅल्क्युलेटिंग आकडा माइंडमध्ये ठेवावा लागेल की अजूनही 12 मध्ये 29 बनवायचे आहेत प्रति ओव्हर. आता पहिल्या ओव्हरपासूनचा बजेट थोडासा वाढला गेला आहे. आता तसं तो दबाव वाढला गेला आहे कारण पहिल्या ओव्हरपासून 11.25 सरासरीनं धावा बनवायच्या होत्या. आता तो थोडासा वाढला गेला आहे. आता 14.25 सरासरीनं या धावा बनवाव्या लागतील. म्हणजेच प्रत्येक ओव्हरमध्ये 2 मोठे फटके हव्यात. ती करण्याची ताकद आहे. दुसऱ्या बाजूला आता केतनला आणलं आहे ओव्हर नंबर 3 मध्ये. नो डाऊट शेवटच्या ओव्हरसाठी कदाचित संतोष असू शकतो जो या खरं तर टीमचा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे. परंतु याच मध्ये थोडासा जंबल होता की केतनला पुढे पाठवतील की संतोषला की करणला. लाईनअपमध्ये कोणताही चेंजेस केला नाही परंतु आता इथनं या मॅचला चेंज करायची असेल तर ज्या पद्धतीने नितेशने विकेट मिळवली आहे, करणने विकेट मिळवली आहे, तशी केतनने जर विकेट लवकर मिळवली स्पेशली प्रशांतची असो किंवा कपिलची असो तर या मॅचमध्ये ज्या 29 रोखायच्या आहेत ना त्या 29 रोखण्यात यश मिळेल. परंतु दुसऱ्या बाजूला कपिल कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. त्यालाही माहिती आहे की अशा सिच्युएशनला कसं खेळावं. कपिल ऑन स्ट्राईक. बॅकफुटला गेले. स्ट्रोकसाठी जागा बनवली परंतु मिस्टामिंग स्ट्रोक अगदी स्ट्रेट बॉल मध्ये फिल्डर बघतात आणि बघतच राहतील. बॉल चालाय लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. कपिलच्या बॅटमधला षटकार. कॉन्फिडंटली स्ट्रोक आधी पुढे गेले त्याच्यानंतर बॅकफुटला जात असताना इनसाइड आउट फटका सहजरित्या खेळण्यात आला. हवाई त्याच्या थोडीशी विरोधात नव्हती कारण हवा सध्या तरी थांबली आहे. तो त्याला बेनिफिट देऊन गेला आणि या षटकाराने टीमची धावसंख्या आता पुढे जात असताना इक्वेशन आता राहिला आहे 11-23. म्हणून म्हटलं ना की कपिल ही कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. त्याने अनेक वर्ष अशा संकटांमधले असलेल्या मॅचेस वाडेघरला जिंकून दिल्यात आणि तोच सध्या तरी कपिल तुम्हाला पाहायला मिळाला त्याच्याच बॅटमधून हा षटकार आणि या षटकाराने टीमची धावसंख्या 24. आता अर्धा रस्ता पूर्ण केला आहे. आता 23 बनवायचे आहेत. बॉल शिल्लक आहेत 11. दबाव होता आणि त्या दबावमधनं षटकाराने निघालाय संघ वाडेघर. आता रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. बॉल मागे खेळायचा होता परंतु विकेट किपर बीट झाल्यानंतर आपण बघितलं तर तो बॉल फील्ड करत असताना रिव्हर्स अटेम्प्ट करण्यात आला तिसऱ्या खेळाडूकडून परंतु तिसऱ्याही खेळाडूला ते जमलं नाही. एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला अतुल भोईरने तिथे तो खतर बीट झाला. त्याच्यानंतर प्रणित पाटीलची विकेट या रिव्हर्स स्ट्रोकवरती झाली आणि षटकारानंतर आताही कपिलला रिव्हर्स खेळायचं होतं परंतु तिथनं आपल्याला पाहायला मिळालेलं सिंगल. टीमची धावसंख्या 25. अजूनही 10 बॉलमध्ये 22 धावा बनवायचे आहेत आणि आता स्ट्रायकिंग इनवरती आहे प्रशांत. कमी गतीचा बॉल परंतु डाव्या स्टंपच्या बाहेर. फाइंडकला फिल्डर आहेत. सचिनने बॉलला अडवण्यात आला परंतु इथनं वाईट बॉल आणि त्याच्यावरती मिळते सिंगल म्हणजेच मिळतात धावा 2. या अशा वाईटच्या ज्या धावा आहेत ना त्या धावा मित्र म्हणून तुमच्यासाठी डोकीदुखीच असतात कारण जेव्हा तुम्हाला धावा सेव्ह करायचे असतात तेव्हा एक्स्ट्राच्या काहीशा धावा गेल्या ना मग तो दबाव अनेक वाढत जातो कारण तुम्हाला नंतर बॉलही फेकावा लागतो आणि तुम्हाला माहिती नसतं गृहीत नसतं की त्या बॉल नंतर काय घडेल काय बिघडेल आणि जेव्हा वाईट नंतर मोठा फटका येतो ना मग तो दबाव बॉलरकडे जास्त वाढत जातो. त्याच्यामुळे वाईटचा दबाव न वाढावा त्याच्यासाठी डॉट बॉल तर फेकावाच लागेल. गोलंदाज केतनला जास्त पुढे गेले फक्त दिशा देत असताना बॉल चाला डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा तोच फिल्डर उचलला बॉलला. आता सिंगलपेक्षा जास्त काहीच नाही आहे. आजच्या दिवसामध्ये जर निळजे संघाला बघितलं ना
तर प्रत्येक फिल्डरने ना एक महत्त्वाचं योगदान दिलं आहे. कारण पहिल्या मॅचमध्ये तब्बल 4 कॅचेस तुम्ही बघितल्या, कोणतीही चुकी निळजे संघाने केली नाही आणि याही मॅचमध्ये एक चुकी वगळता खूप चांगलं कार्य केले. धावा बनले गेलेत 28-47चं टार्गेट होतं, म्हणजे अजूनही या मॅचमध्ये बनवायच्या धावा 19. नो बॉल 19 धावा. प्रशांत स्ट्रायकिंग इनवर्ड, लॉफ करण्यात आला पण तो डाऊन दी बॉल फिल्डर प्रयत्न करतात आणि यशस्वी ही कॅच पकडण्यात आली आहे. परतेल मैदानाच्या बाहेर प्रशांत, लागेल अजून एक झटका टीम वाडेघरला. मित्र म्हणेन की या मॅचमध्ये रिटर्न येण्याची संधी प्राप्त झाली आहे. कारण प्रशांत ही एक वेळा खरं तर आपण मॅच विनर बघितलेला आहे. प्रशांत ही मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा जास्त टाईम स्पेंड करतो तेव्हा त्याच्या बॅटमधून तुम्ही मोठमोठे स्ट्रोक बघत असता. आता मित्र म्हणेन पुढे जाण्याची जास्त चुकी केली. बॉल यॉर्कर त्याच्यासाठी बॅकफुटला येऊन इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न तिथे डीपमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळाला. करण ज्याने ओव्हर नंबर 2 हाताळलं, ज्याच्यामध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या, त्या करणने ती कॅच पकडण्यात आली आणि तो बाद झाला. प्रशांत तिथून सामना झाला. थोडासा टर्न केतनला मिळाली विकेट आणि आता आलाय बॅटिंग मार्कवरती क्रमांक 5 वरती सर्वेश, या टीमचा टॉप ऑर्डर स्पेशलिस्ट. ओ द विकेट. हलक्या पद्धतीने खेळताय, स्वतःला थोडंसं शांत ठेवलं. सिंगल डबलच्या शोधामध्ये सध्या तरी वाडेघर, कारण दबाव वाढत चाललाय त्याच्यामुळे सिंगल डबल शोधतायत. एक सिंगलने आपलं खातं खोललं सर्वेशनं. टीमची धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते 29. याच्या अगोदर आपण इक्वेशन जर बघितलं तर थोडंसं सोपं केलं होतं. आता आपण बघताय तर 7मध्ये अजूनही 18 धावसंख्येची गरज. मागच्या मॅचमध्ये असाच काहीसा दबाव वाडेकर संघ झेलत होता, येऊन जास्त दबाव होता. त्या ओव्हरमध्ये शेवटच्या क्षणाला आपण बघितल्या तर 24 धावा बनवत असताना वाडेकर संघ पुढे गेला, परंतु त्यावेळेला संघ वेगळा होता. आता तगडा संघ त्यांच्या समोर आहे आणि तगडी फाईट ही सध्या तरी तुम्ही बघताय. 7 बॉल आणि अजूनही 18ची गरज. शेवटचा बॉल फुल टॉस मागे चालला, फिल्डर नाहीये, दूरवरती चेस लॉंग आहे आणि बॉल पाहता पाहता चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. इथे आलाय चौकार आणि चौकाराने धावफलक पुढे जात असताना धावा आपल्याला पाहायला मिळतात. टीमच्या टोटलमध्ये 33, म्हणजे अजून येणारे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये बनवायच्या धावा 14. उत्तरही चांगलं राहिलं. आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती कपिल पाहायला मिळाला. कपिलच्या बॅटमधला तो चौकार धावा थोड्याशा लेस करून गेला. पहिल्या डावामध्ये 5 विकेट गमावले होते टीम निळजेने, परंतु आता बॅटिंग करत असताना फक्त 3च विकेट वाडेघरने गमावले गेलेत. अर्थातच 6मध्ये 13 जरी बनवल्या तरी विकेटच्या आधारावरती संघ वाडेघर जिंकू शकतो. आणि अजून एक प्लस पॉईंट आहे की विकेटची बराबरी झाली तर टॉसही जिंकला वाडेघरने, सो त्यांच्याकडे तोही बेनिफिट आहे. डेथ ओव्हरमध्ये आलाय संतोष. मागच्या काहीशा ओव्हर्समध्ये त्याला तुम्ही विकेट किपर बघितलं, ॲज अ फिल्डर तुम्ही बघितलं. विशाल आणि संतोष याच्यामधली फिल्डिंग पोझिशन तुम्ही चेंज बघितली, परंतु आता डेथ ओव्हर स्पेशलिस्टला मैदानाच्या आतमध्ये आणलं गेलं आहे. त्याच्यासमोर तुम्हाला पाहायला मिळेल सर्वेश, ज्याच्या बॅटमधून सिंगलने त्याने आपलं अकाउंट ओपन केलं होतं. आणि या मॅचमध्ये 6 बॉल आणि 14चं समीकरण विकेटच्या आधारावरती 13 जरी बनवल्या तरी दीपकदादा प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर संघ हा या मॅचमध्ये जिंकू शकतो. खूप काय घडेल बिघडेल या शेवटच्या ओव्हरमध्ये. 6 बॉल 14ची गरज. संतोष तयार. पहिलाच बॉल ऑन साइडला हा मेटकलाय. मॅचला क्लोज आणणारा हा क्लोज इन्काउंटर स्पेशलिस्ट सर्वेशच्या बॅटमधला षटकार. निको होनी कर दे, होनी को अनहोनी. तसंच या बॅटरचं खरं तर कार्य. पहिल्याच बॉलवरती षटकार, त्याच्यानंतर मॅचला त्यांनी क्लोज आणली आहे. आता 5मध्ये अवघ्या बनवायचे आहेत 8. अजून एक स्ट्रोक त्याच दिशेने उडवलाय. लागोपाठचा दुसरा
दे धक्का देत असताना षटकार नंबर 2 बाय सर्वेश. खरं तर सामन्यांना कसं सोपं करावं त्याच्यातलं उत्तर वाडेकर संघाला जरूर माहिती आहे की अतुल बाद झाला, कपिल बाद झाला, हरकत नाहीये, प्रशांती मैदानाच्या बाहेर परतला. परंतु आता एक धाव जरी 4 बॉलमध्ये बनवली ना तरी वाडेकर संघ विकेटच्या आणि टॉसच्या आधारावरती जिंकू शकतो. त्याच्यामुळे ऑन ग्राउंड आता सध्या तरी या धावा रोखणं थोडंसं कठीण झालंय. पॉवर प्ले स्पेशलिस्ट च्यावरती अटॅक नव्हता परंतु डेथ ओव्हर स्पेशलिस्ट संतोष याच्यावरती अटॅक झालाय. लागोपाठचे 2 षटकार आले आणि आता सामना पूर्णपणे क्लोज केलाय. इनसाइड आउट आणि मॅच फिनिश. 3 बॉल वरतीच ही मॅच फिनिश करत असताना आपल्या स्टाईलने सर्वेश आणि 47चा पाठला करत असताना 3 बॉल ठेवत असताना जे हनुमान संघ निळजेला पराभवाचा धक्का दिला तो म्हणजे दीपक दादा प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेघरनं. टीम उंबारली टॉस जिंकला. डिसिजन आमच्यापर्यंत आलेला नाही. बॅटिंग कराल की फिल्डिंग कराल. सो चला विनंती करेन सोमनाथ भोई राजकुमार लवकरात लवकर तुमची फिल्डिंग लावून घ्या. तर सामनावीरचा पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत. नो डाऊट पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितलं की 47 हा आकडा मोठाच होता परंतु ज्याने डेथ ओव्हर हाताळली